झोपीना झाले बघ. मग आता चल बाहेर चल 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 चल. काय येत नाही झोप? काय माहित, पण चैनच पडून झालाय बघ. हे तुझ्याकडे तो उपाय आहे ना झोपेवरचा? तू बर्फात गेलीयस, तात्यांच्या दाढीत बर्फ अडकलाय. ते नको परत. मग चांदण्याची गोष्ट ती ऐकली ना लगेच झोप येते. तात्या सांगायचे मला ती गोष्ट. अच्छा, चांदण्यांची गोष्ट सांग बरं. ते बघ, ते पतंगासारख्या चांदण्या दिसतात बघ, सप्तर्षी. ते 7 जण आधी जमिनीवर राहायचे आणि एक दिवस त्यांना शाप मिळाला. सुमे, ते ऍक्च्युली सगळे तारे आहेत, सूर्यासारखे किंवा सूर्यापेक्षाही मोठे. ते इतके दूरवर आहेत ना, त्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या चांदण्यांसारखे दिसतात. आणि ते दिसतात तेवढे शांत अजिबात नसतात बरं का. अणुबॉम्बपेक्षा हजारो पटीने जास्त मोठे स्फोट त्यांच्यात सतत होत असतात. म्हणून त्यांचा प्रकाश एवढ्या दूरवर आपल्यापर्यंत पोहोचतो. पायलट, तुझं पुस्तक ठेव तुझ्याजवळ. मला झोप आल्याशी मतलब आहे ना. सांग की गोष्ट. अगं पण ती तर तुलाच माहितीये ना, सांग तूच. येड्या, मी सांगितलं तर तू झोपशील ना मागच्या टायमासारखा. आता मला झोप येईना झालं ना व. म्हणजे मीच गोष्ट सांगायची तर. हम्म. तर तू, तुझे तात्या आणि तुझी आई एका यानात बसून अंतराळात फिरायला चाललाय. अंतराळ? अंतराळ म्हणजे आकाशात. ते तारे असतात ना तिकडे. आणि यान म्हणजे अंतराळातलं विमान. तर तुझ्या तात्यांना खूप भीती वाटते आता. का? अगं, यान जेव्हा उडायला लागतं तेव्हा त्याचं ऍक्सिलरेशन खूप असतं ना. काय असतं? म्हणजे त्याचा पिकअप खूप असतो ना. तर ते यान उडता उडता आता चंद्रावर येऊन थांबतो. तुझे तात्या उंच उंच उड्या मारताय, 10 फूट उंच उड्या मारताय. 10 फूट? तात्यांचा बोजा बघितलंस का? म्हणजे चंद्रावर गुरुत्वाकर्षण कमी असतं ना, तिथे येतात मारता उंच उड्या. हा. मग तुम्ही 20 फूट उंच उड्या मारत असते. मार. सुमी म्हणेल तर 20 काय 40 फूट उंच उड्या मारेल. तर तू अशा उंच उंच उड्या मारत चंद्रावर फिरतेस आणि समोरने एक जण तसाच उड्या मारत येतो आणि तुला धडकतो. तू बघतेस तर काय, तो कोण आहे? बबन. बबन्या? हेकण्या तू? असं म्हणणार मी त्याला. म्हण म्हण. मग बबन सुद्धा सॉरी सॉरी म्हणायला लागतो. मग आणखी एक जण येऊन धडकतो. पायलट? अरे येड्या तू. मी पण येणार ना. मग मी पण सॉरी सॉरी म्हणतो. पण तू कसं काय आला? तो वेडे, ते यान मीच चालवणार ना. तुझ्याकडे कसं आलं? तू तर आता पायलट नाहीस ना व. पण मी भावी मुख्यमंत्री आहे ना, आणि माझ्याकडे यान असू शकतं. अरे हा, मुख्यमंत्र्यांना काय कमी आहे? मग तो चंद्रावरचा ससा आहे ना, तो मला सापडलाय. तू येणार बघायला? येते की. तात्या तर लयच उड्या मारायला लागले, म्हणून बबन्याने आणि आईने त्यांना धरून ठेवलं. चल, आपण ते ससा बघ. हा, मग आपण दोघं सशासारख्याच उड्या मारत तिकडे जायला लागतो. आपण खूप वेळ उड्या मारतो आणि मग आपल्याला पांढरं शुभ्र काहीतरी दिसतं. मग आपण त्या दिशेने जायला लागतो आणि तिथे गेल्यावर आपल्याला काय दिसतं?
एक भला मोठा ससा, सुमे कापसाचा डोंगर. आपण त्या सशाच्या पाठीवर चढतो. खूप मऊ वाटतंय, अगदी तुझ्या आईच्या गोधडीसारखं. आता आपण त्या सशाच्या अंगावर चढतो आणि तिकडून तुझी आई, तात्या आणि बबन आपल्याला हात करतायत आणि आपण दोघं या सशाच्या अंगावर अगदी रुबाबात. मी मुख्यमंत्री आणि तू मिसेस मुख्यमंत्री. वेडी असतो सुन, वेडी मिसेस मुख्यमंत्री. काय रे, तुला कळत नाही का? एक तो लोकांना इथे घेऊन येतो आणि परत एकटाच निघून जातो. हो, तुम्ही दोघांनी काल जो राडा घातला का नाही, तो बघून मीच काय, दुसरं कोण जर असतं निघून गेलं असतं. राडा काय राडा रे? मामा साहेब, नको की आपल्याला पलीकडे जायचं आहे की नाही. जरा शांत राहा मामा, तुम्ही नका लय मनाला लावून घेऊ. चला आपलं या. ए अरे बाबण्या, नीट बोट धर ना, किती हलतीये. अरे किती हलते तुझी बोट. जाऊ दे की मामा साहेब, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. साहेब साहेब, तुम्ही बसा की. तुम्ही बसा. जा जा. चला चला, आत बसून घ्या. हो. ए चल रे. समर, तू ओळखत नाही ना या लाडूवालीला? सुमी नाव आहे होती. मला काय करायचंय? काय काय नाव असं नाहीच. मी हिचं नाव लक्षात ठेवू अशी कोण आहे ही? काय रे समर, तू खरंच ओळखत नाही ना हिला? नाही नाही, अजिबात नाही. हाय, मी समर. मी सुमी. हे काय? तुम्ही सांगितलं ना ओळख करून घे. ओळख करून घेतली. मी कधी सांगितलं? बबन, आत्ता मामाने ओळख करून घ्यायला नाही सांगितली? हा, तुम्हीच सांगितलं की आत्ता. हा, मी कधी सांगितलं रे? सुमी, मामाच म्हणले की नाही ओळख करून घे. हा, खरं म्हणजे ह्यांनीच आपली ओळख करून दिली. समर, तुला या मुलीबद्दल काय माहित नाही. हीच ती लाडूवाली जी आपल्या बंगल्यावर आली होती आणि 350 रुपये करता भांड भांडली होती. अरे इतका गोंधळ घातला होता, काय सांगू तुला. ताई मॅडमचं मिसेस मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न हिनीच भंग केलंय. ताईच्या मनात अजून शल्य येते. अजूनही ती जखम तशीच आहे तुझ्या मम्माची. पैशाला हापलेली माणसं असतात रे जगात. एक पैसा सुटत नाही अशा लोकांच्या हातातून. 100-200 किंवा 350 रुपये करता वाटेल त्या थराला जाणारी माणसं असतात ही. मामा, पाणी फार उथळे नाही आज.
उतरत असतात ही अशी माणसं. मामासाहेब आला आपला स्टॉप आला, चला उतरूया आता. बाबले हा. जाऊ का खाली? हा चला उतरा. हा. ही द्या इकडे. हा. हळू उतरा. ओ हेल्मेट वाला अहो या बाजूला उभा राहा हो, हो, हो. इकडे कलत्या बोट. मामासाहेब काय हो बाबा, मित्री भागू पे असतात काही काही माणसं. होय तर काय अहो ह्यांच्यापेक्षा आमचं पप्पे तर डेअरिंग माझा आहे गो. पप्या कोण हो? आमचं पोरग फक्त 4 वर्षाचं आहे. झेपत नाही तर कशाला फुलाला येतात ना काही काही माणसं. कुठला बी हिशोब चुकता करायची सवय आहे सुमीला. तो 350चा असू दे नाही कुठला बी. बाबा हे घ्या आमच्या दोघांचं पैसे. चल रे. तू का आला होता समोर म्हणलं इकडे? मी दौरा करण्यासाठी कालच म्हटलं ना तुम्हाला. हा बरोबर, काल सांगितलंच तुम्हाला नाही काय. आणि लाडवाली तू का आली होती इकडे? नाही मला माहिती आहे मी तुझा आई पण नाही आणि बाप पण नाही, पण तरी सांग. फिरायला आले होते. अजून काय? समोर दौरा करायला, ही फिरायला, म्हणजे तुमची पहिल्यापासून ओळख नाहीये काय समोर? नाही आमची ओळख नाहीये, काल सांगितलं ना मी तुम्हाला. मग हिने तुझे पैसे कसे काय दिले त्या बोटवाल्याला आज? तुमची ओळख नाही ना, मग का दिले पैसे सांग सांग. बबन्या मग अशी आमच्या दोघांची ओळख झाली का नाही? हो मग अशीच ओळख झाली नाही. हो ओळख झाली म्हणून तर सुमीला पैसे दिले बरोबर. बराबर ओळखलंस, हुशार आहेस की. ए अरे तुला काय म्हणतेस त्याला? भावी मुख्यमंत्री येतो ते मामा अहो, काल रात्री एकत्र जेवलो आपण, एकत्र बोटीतून फिरलो. आता ओळख झालीये, मैत्री झालीये, मित्रांमध्ये अरे तुरे चालतं. कधी आली मैत्री? हे काय आताच? बर आताच मैत्री आली. मग तू इकडनं फिरून आलास काल आणि ती तिकडनं फिरून आली काल, तरी पण मग तिकडच्या किनाऱ्यावर तुम्ही दोघं एकत्र कसे काय अडकलात? सांग सांग सांग. त्याचं काय झालं मामा, मी या डोंगराच्या इकडून असा दौरा सुरू केला. बर मी असं इकडून फिरत फिरत इकडे आलो. बर. आणि मी तिकडनं अशी फिरत फिरत आले. तर मी असं डोंगर पार करून इकडे आलो. आणि मी तिकडनं अशी आले. तुम्ही बोलला नाही एकमेकांशी? अहो मामासाहेब आता ओळखच नसल्यावर कसं बोलणार माणूस? हो बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. आणि मग मी तिच्या मागे मागे जायला लागलो. हा मग फिरत फिरत आम्ही बोटीपर्यंत आलो आणि बोटीत बसलो. आणि मग बोटीतनं उतरल्यानंतर मी दोघांचे पैसे दिले. एक मिनिट, तुमची ओळख मगाशी झाली ना? हा तुम्हीच करून दिली. मी कधी करून दिली? बर ठीक आहे मी करून दिली, पण तुमची ओळख जर मगाशी झाली तर काल समरनी तुझे पैसे का दिले? कारण सुमीला साहेबांचे पैसे दिले म्हणून. एकदम बरोबर. नाही नाही नाही, तू समरचे पैसे आज का दिले? तर तुमची आज ओळख झाली बरोबर. तुम्हीच करून दिलीत ना. बर बाबा मी ओळख करून दिली, पण मला एक सांग, तुमची ओळख आज झाली, मैत्री आज झाली, म्हणून आज तिने तुझे पैसे दिले, पण मग काल तू हिचे पैसे का दिले? काय समर? तुम्हाला अजून कळलंच नाही बघा. अहो मी हिकडनं अशी फिरत फिरत आले. आणि मी तिकडनं फिरत फिरत आलो. अरे बाबा, अरे तू काय मगाशी म्हणलास? तू इकडनं फिरत आलास आणि ती तिकडनं फिरत आली. एक काहीतरी नक्की सांगा रे. अहो तुम्हाला नाही कळलं, ह्यो हिकडनं असं फिरत आला बरोबर, बरोबर. आणि मी तिकडनं तिकडनं फिरत आली पुढं आणि फिरत फिरत आम्ही कुठे गेलो? इकडे. आणि तुम्ही आणि बबन कुठनं आला? इकडनं. आता मारा पलटी.
आता झालं का इकडचं तिकडं तिकडचं इकडं? समर इकडनं फिरून आला, मग तू तिकडनं फिरून आली, मग आम्ही गेलो इकडं, आम्ही तिकडनं इकडं, इकडनं काय? बरोबर मामासाहेब, ओळखलं की तुम्ही? हा मग आमचं मामा लय हुशार आहे ती, आहे की नाही मामा साहेब? हो म्हणा की. हो. अरे पण बोटीचे पैसे का दिले? ते तुम्ही आमची ओळख करून दिली आणि आमची दोस्ती झाली म्हणून. तुझं सोड, समरने तुझे पैसे का दिले काल? ते सुमीन साहेबांचे पैसे दिलं म्हणून. अरे पण हिची ओळख आत्ता झाली ना. तुम्हीच करून दिली ना. हा मीच ओळख करून दिली म्हणून तुमची दोस्ती झाली, म्हणून तू आज पैसे दिलेस. पण काल समरने का पैसे दिले? घ्या, आज मी तुम्हाला कळलं नाही का? ऐका, तर मी अशी इकडनं काल फिरत फिरत. हा कळलं, तू इकडनं फिरत फिरत आली, समर इकडनं दौऱ्याला आला फिरत फिरत. पण पुढे काय? नाही, मी इकडनं अशी फिरत येत होते आणि ह्यो इकडनं असं. बस भरपूर झाली फिराफिरी. समर चल आपण घरी जाऊ, चल. मामा पण असं सुमीला एकटं सोडून कसं जाणार? आता आमची मैत्री झाली ना. आणि मी मतदार आहे तुझी. सोडून गेलास तर मत अपोजिट पार्टीला. नाही मामा, मला मतदाराचा राग ओढवून घ्यायचा नाहीये. आपण जाऊया चालत. बाबल्या डोकं फिरायच्या आत निघून जाऊ आपण इथनं, चल. मामा, मतदाराला सोडून जाणार तुम्ही असं? बरोबर आहे मामा साहेब, मतदार लय महत्वाचा असतो, असं करून नाही चालणार राहू. बर ठीक आहे समर, तू एक काम कर, तू हिला घरी सोड आणि मी न बाबल्या जाऊन पुढे कारखान्यावर थांबतो, चल. हो नक्की ना? हा नक्की चल. मामा साहेब हा. तुम्ही इकडनं बसणार का तिकडनं बसणार? चल हो. चल लवकर. वाचलो. मला वाटलं आता काही खरं नाही आपलं. मामानं बरोबर कात्रीत पकडलं होतं आपल्याला. तुम्ही पुढे कात्री बित्री काय चालत नाही मुख्यमंत्री साहेब. कळलं बरं का सन्माननीय मतदार. चला. तात्या, सुबे अगं कुठं होतीस पोरी? रात्रभर डोळा नाही अगं माझ्या. माझं बी तेच झालं होतं. लुटेस ना तू. रातच्याला पावसा पाण्याची बाहेर गेलीस, जीवाला घोर लागून राहिला बघ माझ्या. मी नीट आहे तात्या. तुम्ही रात्रीला जेवलं का हो? माझं सोड ग, तू जेवलीस का सांगा अगोदर. आधी तुम्ही सांगा, मला माहिती तुम्ही जेवला नसशीला. मी जेवलो ग बाई, तुझं सांग. तात्या, खोटं बोलायचं काम नाही. सांगा तुम्ही जेवला का नाही? अगं जाधव साहेबांनी पळपळ 4 घास खाऊ घातलं, ती बी तुझा फोन आला म्हणून ती गेलं. आता मी आली ना वा, मी छान जेवण बनवते, मग तुम्ही पोटभर जेवा. हा, होय, आपण दोघं मिळून भरपूर वरपू. हा, आली बर का आपली सुमी आली. आता तुझ्या जीवाचा घोर मिटला ना. खोटारड्या, कुठे घेऊन गेला होता माझ्या पोरीला? तात्या, अहो त्याची काही चूक नाही, माझी चूक आहे. सुमे तुझी चूक? अगं तू तर कधीच चुकत नाहीस ना. हो, चूक माझीच आहे. आय एम सॉरी. वाटलंच मला, तुला तर का नाही. तात्या, म्हणलं ना चूक माझी आहे. नाही, चूक माझी आहे. नाही, चूक माझी आहे तात्या. हो, तू म्हणशील ते नेहमी खरं होतं का ग? चूक माझी आहे. नाही, सुमीचा शब्द खरा असतो नेहमी. चूक माझी आहे. सुमे, मी खोटं बोलायचं बंद केलंय माहितीये तुला. मग म्हण चूक माझी आहे म्हणून. तेच म्हणतो ना मी, चूक माझी आहे. हा, चूक तुझी आहे असं म्हण. बरोबर आहे, तेच म्हटलं मी, चूक माझी आहे. पायलट, जास्त शांतपणा करू नकोस हा. म्हण माझी चूक आहे म्हणून. ए अरे भास्कर आता चूक कोणाची का असा ना, तुम्ही व्यवस्थित घरी आला ना, मग हे महत्वाचं आहे. बर चला, निघतो मी. कारखान्यावर जायचंय मला, मामा वाट बघत असतील. हा, जा जा. आणि एक बबनेला तेवढं त्यांच्या तावडीतून सोडव बर का. हो, येतो. हा, सुमी, मला एकट्याला सोडून जाऊ नको साजी परत. तात्या, मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही, माहितीये ना तुम्हाला. तात्या, गुणाची पोर माझी.